मस्त खमंग कुरकुरीत जराही तेलकट नसलेला जाड पोह्याचा चिवडा. तर दिवाळी आली की पहिला आपल्या घरामध्ये डिमांड असत चकली आणि चिवड्याची. तर आज मी चिवडा बनवते. 1.5 किलो जाड पोहे घेतलेत. पोह्यांना स्वच्छ गाळून वगैरे घेतलेला आहे. त्यातला कचरा वगैरे सगळं काढून टाकलाय. आता यांना फ्राय करून घ्यायचे. डायरेक्ट कढईमध्ये न टाकता असं गाळणीमधून याला आपण फ्राय करून घ्यायचं, म्हणजे मस्त फुलले जातात ते. डायरेक्ट कढईमध्ये आपण पोहे तळून घेतले तर ते अर्धे जळले जातात, अर्धे फुलले जातात. त्याच्यापेक्षा असं गाळणीमधून सगळं आपण त्याला तळून घ्यायचं. आता हे पोहे तळून झाल्याच्या नंतर मी लगेच शेंगदाणे तळून घेते. तर अख्खे पोहे तळतानाचा व्हिडिओ दाखवलेला आहे मी, अगदी थोडंसं सगळं दाखवणार आहे फ्राय करताना. तर शेंगदाणा पण मस्त खरपूस असा मी फ्राय करून घेतला आहे. आणि आता डाळवं असतं ते देखील मी इथे तळून घेते. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, थोड्याशा लालसर म्हणजे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या. तर इथं 2 खोबऱ्याच्या वाट्या त्या देखील मी मस्तपैकी कट करून त्याला पण फ्राय करून घेतले. नंतर फ्राय करते काजू आणि आता मनुका. याच्यामध्ये जर तुम्हाला मनुका आवडत असतील तर टाकायच्या, अन्यथा कोणाला आवडत नाहीत तर नाही टाकल्या तरी देखील चालतात. आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये जे काही आपल्याला फ्राय करून टाकायचं ते टाकायचं. तर इथं आता कढीपत्ता पण मी भरपूर सारा घेतला आहे. कढीपत्त्यामुळे चिवड्याचा स्वाद खूप मस्त येतो, त्याकरता थोडासा जास्तीत आपल्याला इथं कढीपत्ता टाकायचा आहे. तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत इथं कढीपत्ता पण मी तळून घेतला आहे. हिरवी मिरची तळून घेतलेली आहे. तर इथं उभट लांबट आकाराची मी हिरवी मिरची तळली. नंतर तळलेली आहे कोथिंबीर. आणि आता या कोथिंबीरीचा आपल्याला एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे. म्हणजे अतिशय भारी लागतो हा चिवडा या पद्धतीने आपण मसाला तयार केल्यावर. तर तळलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता तळलेला टाकला आहे. नंतर धण्याची पावडर, हळद आणि मीठ याच्यामध्ये टाकले. आणि 2 पळी आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यातून याला फिरवून घ्यायचे. एकदा तुम्ही हा चिवडा याच मसाल्याने करून बघा. तुम्ही प्रत्येक वर्षी याच पद्धतीने चिवडा करताल आणि खाताल. इतका भारी हा चिवडा लागतो. तर इथे मिक्सरच्या भांड्यातून मी वाटलेली पेस्ट याच्यामध्ये टाकून दिली. व्यवस्थित सगळ्या चिवड्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळ्या चिवड्याला व्यवस्थित असा मसाला लावून घेतला आहे बघा हा. आणि आता याच्यामध्ये जे काही आपण तळून घेतलेले जिन्नस आहेत ते सगळे ॲड करून घ्यायचे. तर सर्वात आधी शेंगदाणे पण बघा मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत, म्हणजे तळून घेतलेले आहेत. नंतर डाळवं, तसंच तळलेलं खोबरं पण छान मस्त खरपूस होईपर्यंत भाजलं ना, चिवड्यामध्ये खाताना खूप भारी लागतं. तळलेले काजू आणि खिसमिस देखील याच्यामध्ये टाकलेत आता. तसंच तळलेली मिरची बघा किती सुंदर दिसते आणि खाताना तर एकदमच भारी लागते चिवड्याबरोबर. मस्त कुरकुरीत तळलेला कढीपत्ता पण याच्यामध्ये टाकलाय आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. तर चिवडा संपेपर्यंत जराही नरम पडत नाही आणि तेलकटपणा तर याला अजिबात नाही.